त्यापेक्षा विष आणून दिलं असतं ना तरी मी ते आनंदाने खाल्लं असतं. आणि तुम्ही दोघं दारा आडून काय ऐकत उभे आहात? आत या. मी तुम्हाला सगळ्यांना आधीच ताकीद दिलेली होती आणि तुम्हाला हे चांगलंच माहितीये की तुमच्यापैकी कोणीही त्या दोघांशी संबंध ठेवलेला मला चालणार नाही. आणि तरीही तुम्ही दोघं त्यांच्याकडे गेलात. याचा अर्थ माझ्या शब्दाला काही किंमतच उरलेली नाहीये का ह्या घरात? आणि मगाशी मी काहीच बोलले नाही कारण दिशा तिथे होती आणि तिच्या समोर मला आपल्या घरातला तमाशा नव्हता मांडायचा. पण असं समजू नका की तुम्ही त्या मुलीने दिलेली वस्तू इकडे घेऊन याल आणि मी काहीच बोलणार नाही. मुळात तुम्ही शॉपिंगला जातोय असं सांगून त्या दोघांना भेटायला गेलातच कसे? आई, हे घर तुझं आहे, इथे तुझे नियम चालतात. करेक्ट आहे, मी रिस्पेक्ट पण करतो त्यांचा. म्हणून तर मी दादाचं नाव पण घेत नाही या घरात, हो की नाही? पण बाहेर मी स्वतंत्र आहे ना. तिथे मी मला जे हवं ते करू शकतो. पण मुळात ना आपण याला आता घर म्हणणंच सोडून देऊया. घर उरलंच नाहीये, फक्त 4 भिंती आणि छप्पर आहे. बंगला आहे, फक्त बंगला. कारण ना आता ह्या घराला जी ऊब देणारी माणसं असतात ना तीच उरली नाहीये. तुला माहितीये आता आम्ही जिथे गेलो होतो ना ते घर जेमतेम आपला हे रूम एवढा असेल, इतकं छोटं आहे. पण तिथे फॅमिली आहे. कोणीतरी आपल्याला पिंजऱ्यात ठेवलंय असं वाटत नाही तिकडे. प्रीतम थांब ग प्रिया, बोलू दे मला. काय सतत तिची अरे रावी? हा, आधी त्यांना बाहेर काढलं आणि ते आपलं लाईफ कंट्रोल करायला चालली आहे. 1 मिनिट. ज्याला तू कंट्रोलिंग म्हणतोयस त्याला मी शिस्त म्हणते. आणि या घरात राहायचं असेल तर माझी शिस्त पाळावीच लागेल. आणि तुला जर त्यांच्यासोबत जाऊन राहायचं असेल तर तू खुशाल जाऊन राहू शकतोस. कारण हे घर सांभाळायला मी एकटी समर्थ आहे. गैरसमज आहे तुझा. हे सगळं तू एकटी सांभाळतेस हा गैरसमज आहे तुझा. आधी पण तुला दादा हेल्प करत होता आणि आता पण त्यानेच मला शपथ घातली की आईची काळजी घे म्हणून मी इकडे थांबलोय. कसं आहे ना, आपली सगळ्यात जवळची माणसं आपली फसवणूक करतात ना, तेव्हा जो संताप होतो त्याची तीव्रता जास्त असते. आणि आपल्या घरात तू एकटाच आहेस जो अहिल्याच्या शब्दाला विरोध करतो आणि स्वतःच्या मनाला जे पटेल तेच करतो. मी कधी तिच्या विरोधात जाऊन माझ्या मनाच्या गोष्टी केल्यात बाबा? हो प्रीतम, मी बाबा आहे तुझा. मला माहिती ना तू आणि प्रियाने काय केलेस ते. तुम्ही दोघं आदित्य आणि पारूला भेटायला गेला होतात ना. तुम्ही तिथे काय काय केलं हेच तर समजून घ्यायचं ना मला. ते घरी बोलता येत नाही ना, म्हणून तिथे बोलवलंय. सांग ना काय काय केलं तुम्ही? काही नाही केलं, गप्पाच मारल्या. प्रीतम, का बाबाची चेष्टा करतोय उगाच? सांग ना खरं खरं काय ते. नंतर मी आईला सगळं सांगे ना. नाही, मला फटाके फोडायचे. ठीक आहे, घे फटाक्यानं जा बाहेर. प्रिया मॅडम, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही सुद्धा गोपाळ सोबत बाहेर जा ना फटाके वाजवायला. कसं आहे, लहान आहे ना तो, उगाच दुखापत करून घेईल. जा जा, तुम्ही बी जा, मी स्वयंपाकाचं बघते. जा पारू, मी करते ना तुला मदत. जा म्हणलं ना. जा गोपाळ, जा ताईनं घेऊन. सांभाळू ना तुम्ही बी. हो हो. सरळ गेलास ना की तिथे एक नळ आहे, तिथे जाऊन फ्रेश होऊ शकतो ना. जा, मी टॉवेल काढून देतो ते. पण तिकडे त्या बायका नसतील ना आता? नाही रे, जा. आधी मी तुला पानं वाढल्यावर उठवतो, तोपर्यंत आराम कर. हा,
ये पट. पारू, हं? प्रीतमला ना खूप भूक लागली आहे. जेवणाचं तयार आहे ना? वय मी बघते स्वयंपाकाचं करते पटापट. एक मिनिट. काय झालंय? घरात तर खरंच खूप कमी सामान आहे, तरी तू स्वयंपाक कसा तयार केलास? विसरलात ना तुम्ही? तुम्हीच मगाशी सामान आणलं ना, त्यातनच वापरतेय. हो, पण मी थोडस सामान आणलं होतं आणि उरेल का सगळ्यांना? एक काम करू, आपण नंतर बसू. नाही पण तरी प्रीतम त्याच्यासोबत जेवायला आपल्याला बळजबरी करणार. काय करायचं यार? मी काय करू तुम्हीच सांगा ना. जे होतं त्यातनच करायचा प्रयत्न करते. तुम्ही नका काळजी करू, मी बघते. पारू, त्याला असं पातळ वरण नाही आवडणार. तुम्ही नका ना काळजी करू, आवडल त्यांना. मी एक काम करू का पारू? एक कांदा टोमॅटो चिरून घेतो आणि त्याचं काहीतरी. मी करते. हा ठीक. मी एक काम करतो, पाण्याचं घेतो खाली. ठीक आहे?